नमस्कार. जय श्रीराम, जय श्रीकृष्ण आणि मी वर्षा. आज मी तुमच्यासाठी एक मराठी कथा घेऊन आलेली आहे. तर आपण सुरू करूया. सुनबाई, माझ्या डोळ्यात खूपच दुखत आहे गं. डॉक्टरांनी मागच्या वर्षीच मोतीबिंदूचं ऑपरेशन करायला सांगितले होते. पूर्ण 1 वर्ष निघून गेलं. आता तरी माझ्या डोळ्याचं ऑपरेशन करा. यशोदाबाईचे बोलणे ऐकून नाश्ता करत असलेला मुलगा ओरडून म्हणाला, काय आई, सकाळी सकाळी आपल्या डोळ्याचं गाणं गात बसतेस? तुला दुसरं काही काम नाही का? आता जा इथून, मला नाश्ता करू दे. यशोदाबाई म्हणतात, मला आता डोळ्यांच्या वेदना सहन होत नाही रे. वेदनेबरोबर पूर्ण रात्रंदिवस डोळ्यातून पाणी वाहत असते. तुला किती दिवसापासून म्हणत आहे की माझ्या डोळ्याचे ऑपरेशन कर, पण तू माझं काही ऐकतच नाही. तेव्हा जोरात ओरडून सुनबाई म्हणते, तुमच्या डोळ्याचं ऑपरेशन करण्यासाठी आम्ही एकटेच नाही आहोत. अजून तुमची 5 मुलं आहेत. त्यांनासुद्धा सांगा की तुमच्या डोळ्याचं ऑपरेशन करा. आम्हीच का करू? आता जा इथून आणि बाहेर कट्ट्यावर जाऊन बसा. आम्हाला शांतीने नाश्ता करू द्या. सकाळी सकाळी कटकट करून घेऊन बसता. मुलांचे आणि सुनबाईचे बोलणे यशोदाबाईंना खूप लागले. काही वेळासाठी त्या शांत होतात. त्यांना मुलाचे आणि सुनबाईचे बदललेले वागणे कळले, परंतु त्या काहीच बोलू शकल्या नाही. जेव्हापासून त्यांचे पती या जगातून गेले आहे, तेव्हापासून त्यांच्या मुलांनी आणि सुनांनी त्यांच्याकडे तोंड फिरवले आहे. क्षणोक्षणी त्यांना ही गोष्ट जाणवत असते. पती होते तेव्हा त्यांच्या घरात खूप मानसन्मान होता आणि मुलंसुद्धा त्यांचे ऐकत होते. परंतु जेव्हापासून त्यांचे पती गेले आहेत, तेव्हापासून मुलाने आणि सुनेने घरातून असे काढले आहे की जसे काय दुधातून माशी बाजूला काढून फेकली आहे. तरीसुद्धा अपमानाचा घोट पिऊन आपल्या सुनबाईला यशोदाबाई म्हणतात, सुनबाई, मान्य केले की माझी अजून 5 मुलं आहेत, पण तुझ्या सासऱ्यांची जितकी पेन्शन मिळते ती सगळी छोटा मुलगा आपल्याजवळ ठेवतो. त्यामुळेच मी त्याला सांगत आहे की कमीत कमी पेन्शनच्या पैशांनी तरी माझ्या डोळ्याचे ऑपरेशन कर. तसेही मुलाकडून आणि सुनेकडून मी जास्त अपेक्षा केली नाही आणि माझ्या कोणता खर्च आहे. जर ऑपरेशनसाठी मी दुसऱ्या मुलांना म्हणाले तर ते मला हेच म्हणतील की ज्याला पेन्शन देत आहेस त्याच्याकडून आपल्या डोळ्याचे ऑपरेशन करून घे. त्यामुळेच सगळ्यात अगोदर माझ्या डोळ्याचं ऑपरेशन करणे हे तुमचं कर्तव्य आहे. सासूचे बोलणे ऐकून सुनबाई खूपच भडकली आणि म्हणाली, बघितलं का तुमची आई आपल्या पेन्शनचा कसा गर्व दाखवत आहे? बघितलं का तुमच्या आईची हिंमत किती वाढली आहे? खुर्चीवरून मुलगा उठला आणि जोरात ओरडू लागला, आई, काय फालतू बोलत आहेस? जर मी बाबांची पेन्शन घेत आहे तर तुलासुद्धा मी सांभाळत आहे, 2 वेळेचे जेवण देत आहे. हे तुला दिसत नाही का? तुला माझ्यासोबत ठेवत आहे. मला किती ॲडजस्टमेंट करावे लागते. माझे हे उपकार समज की मी तुला माझ्यासोबत ठेवत आहे. आपल्या मुलाचे असे बोलणे ऐकून यशोदाबाई खूप दुःखी झाल्या की आपल्या म्हाताऱ्या आईला घरात ठेवण्यासाठी मुलाला ॲडजस्टमेंट करावी लागत आहे. मग त्या कुठे जाणार? निराश होऊन त्या आपल्या खोलीत निघून गेल्या. सकाळचे 10 वाजले होते. त्यांना भूकसुद्धा खूप लागली होती. मनात नसताना ते आपल्या सुनबाईला म्हणतात, सुनबाई, मी नाश्ता केला नाही, भूक लागली आहे. काय बनवले आहे? मलासुद्धा दे. तुम्हाला तर सकाळी सकाळी काहीच करावे लागत नाही, फक्त खायला तेवढे बसता. मला 10 काम असतात. मुलांना स्कूलला पाठवायचे आहे, टिफिन तयार करायचा आहे, त्यांनासुद्धा दुकानावर जायचे आहे आणि सगळे काम केल्यानंतर तुम्हाला नाश्ता देईन आणि तुम्हाला कुठे बाहेर कामाला जायचे आहे, घरी तर बसायचे आहे. जाऊन बाहेर कट्ट्यावर बसा, माझ्यासमोर बसू नका. आपल्या सुनबाईचे बोलणे ऐकून यशोदाबाई बाहेर अंगणातल्या कट्ट्यावर जाऊन बसल्या. मुलाच्या आणि सुनबाईच्या व्यवहारामुळे त्या खूप दुःखी झाल्या होत्या. त्यांना फक्त एकच चिंता लागून होती की आता तरी त्यांचे हातपाय चालतात, डोळ्यांनी थोडेफार दिसते, स्वतःचे काम स्वतः करतात आणि ज्या दिवशी आपल्या डोळ्यांनी त्या पूर्ण आंधळ्या होतील तेव्हा त्या स्वतःचे काम करू शकणार नाही. मग माहीत नाही मुलगा आणि सुनबाई त्यांची कामे करतील की नाही आणि अजून किती जगायचे आहे हे सुद्धा त्यांना माहीत नाही. त्यांना लाचार होऊन मुलाजवळ आणि सुनेजवळच राहायचे नाही. हाच विचार करून यशोदाबाई विचारात पडल्या की जेव्हा आज मी माझ्या हातांनी माझ्या शरीराची कामं स्वतःच करत आहे, सुनबाईची सुद्धा घरातल्या कामात मदत करत आहे, तरीसुद्धा मुलगा सून मला भाव देत नाही आणि ज्या दिवशी पूर्ण प्रकारे मी त्यांच्यावर आश्रित होऊन जाईल त्या दिवशी तर माझं जगणंच नरकासारखं होऊन जाईल. नाही, मला आंधळ होऊन मुलगा सुनेवर आश्रित राहून राहायचं नाही.
माझा एक मुलगा असून ऐकत नाही म्हणून काय झाले, माझी 5 मुलं अजून आहेत. मी त्यांना म्हणेल कोणी ना कोणी माझ्या डोळ्याचे ऑपरेशन नक्कीच करेल. खरं तर यशोदाबाई गावात आपल्या छोट्या मुलाजवळ राहत होत्या. बाकीची 5 मुलं शहरात आपापल्या परिवारासोबत राहत आहे. 5ही मुलं सरकारी नोकरी करत आहे. 3 मुलं पोलीस आहेत आणि 2 मुलं रेल्वेमध्ये आहेत आणि सगळ्यात छोटा मुलगा गावाला शेती सांभाळतो आणि सोबत दुकान चालवतो. एक मुलगी आहे, जिचे लग्न खूप वर्षापूर्वी झाले होते. ती सुद्धा आपल्या सासरी सुखात राहत आहे. वर्षातून कधी कधी 2-4 दिवसासाठी माहेरी येते. यशोदाबाई बाहेर अंगणात कट्ट्यावर बसून विचार करत होत्या. तेवढ्यात त्यांचा मुलगा फोनवर बोलत बोलत आपल्या दुकानाकडे जात होता. तेवढ्यात यशोदाबाई त्याला म्हणतात, बाळा, फोनवर कोणासोबत बोलत आहेस? आई, सुमित सोबत बोलत आहे. अच्छा, सुमित सोबत बोलत आहेस. मला सुद्धा त्याच्यासोबत बोलू दे ना. खूप दिवसापासून त्याच्यासोबत बोलले नाही. तेवढ्यात घरामधून सुनबाई बाहेर येते आणि ओरडतच म्हणते, आई, जेव्हा जेव्हा हे घरातून बाहेर जायला लागतात तेव्हा पाठीमागून त्यांना टोकू नका. किती वेळ तुम्हाला सांगितलं आहे, पण तुम्हाला काही समजतच नाही. येणाऱ्या जाणाऱ्या माणसांना मागून थांबवता. म्हाताऱ्या झाल्या आहेत, पण एवढंसुद्धा कळत नाही. खूपच विनंती केल्यावर छोटा मुलगा आईला फोन देतो. फोन घेताच यशोदाबाई 5 नंबरच्या मुलाला, सुमितला, जो जवळच्याच शहरात राहत होता, त्याला म्हणतात, बाळा, तू किती दिवसापासून घरी आला नाहीस? घरी कधी येणार आहेस? खूप आठवण येत आहे. आई, मागच्या महिन्यात तर आलो होतो. आता इतक्या लवकर मी गावाला घरी येणार नाही. आता तुला सांग, काय काम आहे? अजून मला ड्युटीवर जाण्यासाठी तयार व्हायचे आहे. काही महत्त्वाचं काम असेल तर बोल, नाहीतर फोन ठेव. यशोदाबाई म्हणतात की, बाळा, फोन ठेवू नकोस. मी हे बोलत होते की माझ्या डोळ्यात खूप वेदना होत आहेत. माझ्या डोळ्याचे ऑपरेशन कर ना. मोतीबिंदू उतरला आहे. आता खूपच अस्पष्ट दिसू लागला आहे. काय आई, पुन्हा तेच घेऊन बसतेस? तुझ्याजवळ कोणता दुसरा विषय नाही का? हे सगळं बोलण्यासाठी माझ्याजवळ वेळ नाही. ठेव आता फोन. एवढं बोलून त्या मुलाने फोन ठेवून दिला. यशोदाबाई खूप आशेने आपल्या 5 नंबरच्या मुलाबरोबर बोलत होत्या, परंतु त्याने तर गोष्ट ऐकताच फोन ठेवून दिला. कट्ट्यावर बसून बसून खूपच वेळ झाला होता. डोळ्याचे अश्रू पुसत त्या आतमध्ये घरात गेल्या आणि सुनबाईला म्हणाल्या, सुनबाई, आता तर तुझी सगळी कामं झाली ना? मुलगा दुकानावर गेला आणि मुलंसुद्धा शाळेला गेले. आता तरी मला काहीतरी खायला दे. आई, नाश्त्यासाठी जे काही बनवले होते ते सगळं संपलं आहे. दुपारचे जेवण बनवण्यासाठी जात आहे. आता दुपारीच जेवून घ्या. एवढं बोलून सुनबाई आंघोळीसाठी निघून गेली. यशोदाबाईंना खूपच भूक लागली होती. स्वयंपाकघरात काहीतरी खायला असेल म्हणून त्या स्वयंपाकघरात गेल्या, परंतु त्यांना तिथे काहीच मिळाले नाही. चुपचाप त्या पुन्हा एकदा बाहेर कट्ट्यावर येऊन झाडाखाली बसल्या. विचार करू लागल्या, जर मला डोळ्यांनी पूर्णच दिसायचे बंद झाले तर माझं म्हातारपण खूपच कष्टात जाईल. तेव्हा 2 महिन्यापूर्वी माझा हात तुटला होता आणि सुनबाईला माझी कपडे धुवायला लागत होती, तेव्हा माझ्यावरती ती किती राग करत होती. हाताचे प्लास्टर निघताच तिने कपडे धुणे सोडून दिले होते. हात एवढा दुखत असताना मी किती मुश्किलने माझी स्वतःची साडी धुवू शकत होते हे मलाच माहिती आहे. आता माझी 2 मोठी मुलं गावाला येणार आहे, कारण त्यांच्या दोघांच्या सासरी लग्न आहे. माझ्या दोन्ही मुलांचे लग्न एकाच घरात झाले आहे. दोघीही सख्या बहिणी आहेत. जेव्हा लग्नाला येतील तेव्हा मी माझ्या डोळ्याचे ऑपरेशनबद्दल त्यांच्यासोबत बोलेल. काही दिवसातच यशोदाबाईंची दोन्ही मोठी मुलं आणि सुना गावाला घरी आले. मोठी सुनबाई आपल्या छोट्या जाऊबाईला म्हणते, हे बघ, मी माझ्या भावाच्या लग्नात पूर्ण 10,000चा लेहेंगा खरेदी केला आहे. किती सुंदर दिसत आहे ना? हो हो, मी सुद्धा माझ्या नवऱ्याला सांगितले होते की माझ्या भावाचे लग्न आहे. जोपर्यंत तुम्ही मला कानातले झुमके देत नाही तोपर्यंत मी लग्नाला जाणार नाही. माझ्या नवऱ्याने सुद्धा मला त्याच दिवशी लगेच सोन्याचे झुमके घेऊन दिले. पूर्ण 60,000चे आले आहेत. आपल्या सुनांचे बोलणे ऐकून यशोदाबाईंना खूपच आनंद होत होता की चला, माझ्या मुलांनी किती प्रगती केली आहे. सुना किती चांगले चांगले कपडे घालत आहे, सोन्याचे दागिने घालत आहे. भलेही मी माझ्या हौसा पूर्ण करू शकले नाही, परंतु माझी मुलं तर त्यांची हौस पूर्ण करत आहेत. जेव्हा माझी मुलं